नमस्कार मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये मी विनोद पवार आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण अनुकंपा तत्वावर नियुक्ती संदर्भात जे काही नवीन मार्गदर्शक तत्वे आलेले आहेत, जे काही नवीन नियम आलेले आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या आजूबाजूला जे कोणी अनुकंपा तत्वावरती नियुक्तीसाठी प्रलंबित आहेत, ज्यांची आतापर्यंत नियुक्ती झालेली नाही, त्यांच्यासाठी गोल्डन चान्स आहे, कारण की मुख्यमंत्री महोदयांनी हा विषय घेतलेला आहे आणि साधारणतः 15 सप्टेंबरला 2025 पर्यंत त्यांना नियुक्ती त्यांच्या हातामध्ये असेल, जर या व्हिडिओमध्ये जे काही मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत त्यानुसार ते गेले तर खूप महत्त्वाची माहिती आहे, आपल्या आवश्यक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा। तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात, कारण की हा शासन निर्णय आहे 17 जुलै 2025 चा। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 150 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देण्याबाबत गाईडलाईन दिलेले आहेत। ते काय आहे सविस्तर आपण बघतोय, ठीक आहे। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। का? कारण काय आहे की मी बघतोय आता हा जे स्टॅटिस्टिक मला दाखवतं, जे काही व्हिडिओ लोक बघतात तर 94% लोक व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही, फक्त 6% लोक सबस्क्राईब करतात। सबस्क्राईब करा, फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी आणि सेवेत असताना जे महत्त्वाचे शासन निर्णय आहेत ते आपल्यापर्यंत सेवा अकॅडमी सेवा करण्याच्या माध्यमातून पोहोचवत असते। त्यामुळं सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून महत्त्वाचे शासन निर्णय आणि महत्त्वाची स्पर्धा परीक्षेची तयारी संदर्भात माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल, ठीक आहे। आता अनुकंपा नियुक्तीवरती संदर्भात जे काही प्रश्न विचारले होते त्याचं उत्तर मी देऊन टाकतो। तर माझे वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते, ते पहारेकरी पद होते। मी डीएड क्वालिफाईड आहे, तर मला शासकीय पद मिळेल का? कॉन्ट्रॅक्टचे प्लीज बघा। आता जर त्यांचे वडील शासकीय सेवेमध्ये असेल तर त्यांना शासकीय नोकरी मिळेल, कॉन्ट्रॅक्टवरती जर पहारेकरी असेल तर त्यांना शासकीय सेवा मध्ये त्यांचं समावेशन होणार नाही, अनुकंपा तत्वावर त्यांना नियुक्ती मिळणार नाही। आता पुढचा प्रश्न, जर कर्मचाऱ्याने राजीनामा दिला असेल तर त्यांना वारसांना नोकरी मिळेल का? तर याचं उत्तर आहे नाही, परंतु अट आहे की जर ते काय म्हणतात त्याला सफाईगार या पदावरती असेल आणि त्यांनी राजीनामा दिले तर त्यांच्या वारसाला नोकरी मिळत असते, त्या वारसाचा तो नोकरी हा हक्क कन्सिडर केला जातो, ठीक आहे। आता केंद्र शासनाचा काही संबंध नाहीये सर, हा GR-ZP जिल्हा परिषदसाठी, ओके, जिल्हा परिषदसाठी नाहीये। या GR मध्ये स्पष्ट नमूद केलेले स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महामंडळ जे काय आहे त्यांच्या लेवलवरती ते वेगळे GR काढू शकतात, वेगळे धोरण राबवू शकतात। या व्यतिरिक्त हे डायरेक्टली लागू नाहीये, परंतु पद्धत अशी आहे, शासनामध्ये झाल्याच्या नंतर स्वायत्त संस्था महामंडळाला हळूहळू ते लागू होतं, म्हणजे ज्याचा अर्थ इनडायरेक्टली तर हे लागू होऊ शकतं, पण जसंच तसा हा GR त्यांना काही लागू नाहीये। तुम्ही फॉलोअप घ्या, त्यानुसार ते नवीन धोरण काढेल आणि नवीन शासन निर्णय त्यांचा तो काढतील, स्थानिक स्वराज्य संस्था नवीन निर्णय घेईल आणि त्यांना पण हे लागू होऊ शकतं। पुढे 2000, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे असं मला वाटलं की आता मला याची माहिती नाहीये काय पार्श्वभूमी। 45 वयामुळे रद्द करण्यात आले, 2025 मध्ये त्यांच्या मुलाच्या नावे लावायचे का? त्यांच्या मुलांच्या नावे लावायचे का? म्हणजे याचा अर्थ असं मला वाटतं की हा 2008 मध्ये 45 वर्ष वय झाले त्याच्यामुळे नाव काढलेले आहे, तर त्यांच्या मुलाला लावायचं असेल त्या अनुकंपावर नोकरी मिळेल का? आता स्पष्ट उत्तर जर या शासन निर्णयानुसार जर बघितलं तर नाहीये, परंतु लक्षात घ्या हे धोरणाचा जो काही उद्देश आहे अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देणे, म्हणजे जे कुटुंबावर आर्थिक आपत्ती येते त्याच्यावरून सावरण्याची त्यांना एक काय म्हणता येईल की मुद्दत सावरण्यासाठी एक सहाय्य अनुकंपा तत्वावर नियुक्ती देऊन करणं हा आहे। त्याच्यामुळं तुम्ही जर जिल्हाधिकाऱ्याला, ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हाधिकाऱ्याला हे प्रकरण सविस्तर सांगितलं आणि या अनुकंपा तत्वाचं जे काही उद्देश आहे उद्देशाच्यावर असेल ते जर त्याच्यामध्ये नमूद केलं तर त्यामुळं काय होईल, तुम्हाला नोकरी मिळणार। 45 वय झाल्यामुळं नाव काढलेलं होतं तर ते नवीन नाव टाकायची जिल्हाधिकारी कदाचित मुदत म्हणजे चान्स देऊ शकतात। त्याच्यामुळे त्यांनी काय करायचं, जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र लिहायचं आणि याचा जे काही उद्देश आहे तो नमूद करायचा। फास्ट घेतो, ओके, बघा याचा उद्देश काय आहे, हे बघा
उद्देश काय आहे? शासकीय सेवेत असताना मृत पावलेले अधिकारी कर्मचारी कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरण्यासाठी त्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यांना अनुकंपा तत्वावर शासकीय नोकरी देणे हा उद्देश आहे. स्पष्ट त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला द्यायचं की अनुकंपा नियुक्तीचा उद्देश हा कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक संकटातून सावरणे हा असल्यामुळे मला वयाचे 45 वर्ष झाले आणि त्यामुळे मी ते मिळू शकलो नाही, परंतु त्याऐवजी मी या कुटुंबाला नोकरी देण्यास माझी हरकत, अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यास हरकत नाही असं लिहा. तर तुम्हाला मला वाटतं की चान्सेस खूप जास्त आहेत की त्यांना नियुक्ती भेटण्याची. आता हे काय गाईडलाईन आहेत हे बघूयात आपण. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, माहिती नसते त्याच्यामुळं नोकरीपासून, अनुकंपा तत्वावर नियुक्तीपासून वंचित लोक राहतात. तर एक निवेदन आहे, विनंती आहे की व्हिडिओ गरजूपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल, त्यांचं कुटुंब आर्थिक संकटातून बाहेर येईल. ठीक आहे, आता बघा परिपत्रक काय आहे. अनुकंपा नियुक्तीच्या सर्वसमावेशक सुधारित धोरणाच्या सोबत जोडलेल्या ते 17 जुलैचा शासन निर्णय बघितलेलेच आहे. मुख्यमंत्री महोदयांनी 120 दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्ती देणे ही बाब अंतर्भूत केली आहे. कारण की 150 बोललो असेल, ठीक आहे, 150 दिवसाच्या आत, म्हणजेच आता इथं मी पुढे बघितलेलं आहे की 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला नियुक्तीची ऑर्डर, अपॉइंटमेंट ऑर्डर असेल, कारवाई करून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करणे सुलभ व्हावे यास्तव खालील अंदाजित वेळापत्रक कार्यवाही करण्याबाबत परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते. किंवा 15 सप्टेंबर 2025च्या आत तुम्हाला नियुक्ती द्यायची. आता प्राथमिक बैठक काय कार्यपद्धती सांगितलेली आहे. प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकारी जे काही जिल्ह्या अंतर्गत जे काही आहे त्यांची 23 जुलै 2025 रोजी बैठक आयोजित करून 15 ऑगस्ट पर्यंत खालील पूर्वतयारी करण्याबाबत. काय 15 ऑगस्ट पर्यंत काय करणार आहेत, तर 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्यक्ष सूची अद्ययावत करणे. बघा आता जे काही 45 वर्ष ज्याचं झालंय त्यांचं नाव काढणं, त्याच्या कुटुंबातील पात्र जे काही सदस्य असेल त्यांचं नाव टाकणं, किंवा त्यांनी गट चेंज साठी जर अर्ज दिला असेल तर तो करणं, म्हणजे प्रत्यक्ष सूचीत थोडक्यात अद्ययावत करणं. मी इथं दिलेले उमेदवाराचे नाव बदलणे. इथं तुम्ही बघा जे 45 वर्षापर्यंत 2008चं जे काही ज्यांनी कमेंट केली होती ना, कोण होते ते, त्यांच्यासाठीच हा खटाटोप मला खूप भावलं ते की 2008 म्हणजे काय आहे, सोमनाथ कोरके, ओके, यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे असं तुम्ही समजू शकता. की त्यांनी काय करायचं, जिल्हाधिकाऱ्याला संपर्क साधायचा, एक अर्ज लिहायचा, उद्देश स्पष्ट करायचा, त्यांना ते भेटू शकतं कदाचित. आणि आपण अपेक्षा करूयात की शुभभावना देऊयात की त्यांची कुटुंबामध्ये नियुक्ती मिळू. ठीक आहे, तसेच प्रक्रियेतील अर्ज संदर्भात कारवाई करून प्रत्यक्ष सूची अद्ययावत करणे. बघा नाव बदलायचं जे काही करायचं तुम्हाला तर ते 15 सप्टेंबर पर्यंत ही तयारी करायची आहे. नाव बदलायचं तर नाव, आणि प्रतीक्षा सूची म्हणजे वेटिंग लिस्ट तुम्हाला अद्ययावत करायची. गट बदलणे, आता हे सांगितलं उमेदवारांच्या विनंतीनुसार गट बदलण्याची कारवाई करणे. जर मी उदाहरण दिलं की XYZ, एक समजा फॉर एक्झाम्पल काय आहे की एक क्लार्क आहे, ओके, क्लार्कची बेसिक जे काही BA किंवा जे काही तुमचं क्वालिफिकेशन आहे ते तुम्ही पूर्तता करताय, परंतु कनिष्ठ अभियंता आहे, ओके. आता क्लार्कचं वेतन श्रेणी तुम्हाला माहिती आहे A-सेट, वरिष्ठ लिपिकाचं घेतलं तर A-सेट आहे. परंतु जर कनिष्ठ अभियंता, उप अभियंता वगैरे सिव्हिलचे जे काही पोस्ट असेल आणि त्याचं जर टेक्निकल बॅकग्राऊंड म्हणजे सिव्हिल, BE सिव्हिल झालाय, डिप्लोमा झालाय, जे काही व्हॉट्सोएव्हर जे काही ऍप्लिकेबल आहे त्याची जर नियुक्ती तिथं झालेली असेल, शैक्षणिक अर्हता पूर्ण, तर त्यावेळेस तो काय करू शकतो, गट बदलून क्लार्कला न करता तांत्रिक पदासाठी अप्लाय करू शकतो, जेणेकरून त्याची वेतन श्रेणी तिथे वाढेल. ठीक आहे. अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध रिक्त पदाची परिगणना करणे, जे रिक्त पद आहेत त्यांची गणना करणे, किती पद उपलब्ध आहेत याची. गट ड, अनुकंपा नियुक्तीसाठी पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागास पाठवणे. आता गट ड काय आहे की पुनर्जीवित काय करायचे की शासनाने लॅप्स केलेले, शासन इथून पुढे वर्ग 4 कर्मचारी भरणारच नाहीये, परंतु अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी जेवढी वेटिंग लिस्ट असेल तेवढी शासन त्या जिल्ह्यामध्ये अनुकंपा तत्वावरती नियुक्ती देण्यासाठी गट ड म्हणजे 4थी श्रेणी कर्मचाऱ्याचं पद पुनर्जीवित करण्यात येणार आहेत. ठीक आहे. आता पुढे पूर्वतयारी काय आहे,
नियुक्ती प्राधिकारी कार्यालयाने उपरोक्त 1 क्रमांक मधील सर्व कारवाई 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी. आता ही जी काही सांगितली आहे ना, ही सर्व कारवाई केव्हा पर्यंत करायची आहे, हे खालीवर होत नाही, याला वेळ लागतोय. तरी ही सगळी कारवाई प्रतीक्षा सूची करणे, गट बदलणे, अनुकंपा तत्वावरती नियुक्तीसाठी रिक्त पदाची परिगणना करणे, याला डेडलाईन दिलेली आहे. हे काय आहे, 15 ऑगस्ट पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी करायचं आहे. त्याला जबाबदार कोणी टाकलेले आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी. जे कोणी असेल त्यांनी जिल्हाधिकाऱ्याला संपर्क साधावा जिल्हाधिकारी कार्यालयाशी. तर अनुकंपा तत्वावरती तुमची नियुक्ती खूप सोपी होणार आहे. पूर्वतयारी झाली. आता आढावा बैठक ते झाल्याच्या नंतर 15 ऑगस्ट पर्यंत वरचं काम झालं, तर 18 ऑगस्ट ला आढावा बैठक जिल्हाधिकारी घेणार आहेत. सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून त्यांच्याकडून काय करून घ्यायचंय हे आपण बघूया. खालील माहिती संकलित करायची. काय, गट क अनुकंपा नियुक्तीसाठी किती पदे उपलब्ध आहेत. नियुक्ती अधिकाऱ्याकडे विचारतील की गट क साठी किती पदे उपलब्ध आहेत. ओके, किती पद आहेत. त्याच्यानंतर गट ड अन्य नियुक्ती प्राधिकारी नियुक्तीच्या अनुषंगाने माहिती घेणे. आता गट ड मध्ये काय आहे की लॅप्स केलेली पद म्हणजे मृत घोषित केलेली आहेत, परंतु काही विभागाकडे आहेत तर ते नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून त्याचा आकडा मागून घेतील. ओके, आणि त्याच्यानंतर गट ड क ची नियुक्ती प्राधिकाऱ्याकडील अद्ययावत प्रतीक्षा सूची जी रिफॉर्म म्हणजे अद्ययावत केलेली अपडेटेड जी काही वेटिंग लिस्ट आहे ती ते बघतील. ओके, आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं 18 ऑगस्ट पर्यंत झालं. आता मेळाव्याची पूर्वतयारी. मेळाव्याची पूर्वतयारी त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत करायची आहे. मेळाव्याची पूर्वतयारी काय आहे, अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी नियुक्त प्राधिकारी हे करतील. तर त्याचं काय आहे की गट क जिल्हाधिकारी स्तरावर प्रतीक्षा सूची तयार करणे. गट क ची प्रतीक्षा सूची आहे ना, ही डिस्ट्रिक्ट लेवलवर जिल्हास्तरीय प्रतीक्षा सूची तयार करेल. सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून संकलन केलेल्या गट क च्या अद्ययावत यादीच्या आधारे जिल्हाधिकारी सामायिक प्रतीक्षा सूची अद्ययावत करेल. आता बघा, वेगवेगळे जे काही शासनाचे विभाग आहेत त्यांच्याकडून माहिती घेईल जिल्हाधिकारी, आणि जिल्हाधिकारी 22 ऑगस्ट पर्यंत काय करेल, अद्ययावत प्रतीक्षा सूची एकत्र केली. परत संपूर्ण प्राधिकारी जे काही नियुक्ती प्राधिकारी आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊन 22 ऑगस्ट 2025 पर्यंत जिल्हाधिकारी करेल अद्ययावत प्रतीक्षा सूची करेल. आता गट क म्हणजे अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदाची संख्या प्रसिद्ध करणे. मग हे केल्याच्या नंतर वेटिंग लिस्ट अद्ययावत केल्याच्या नंतर काय केले, सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून संकलित माहितीच्या आधारे जिल्ह्यात अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध पदसंख्या प्रसिद्ध करेल. किती एकूण पद आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनुकंपा तत्वावरती 20% पदे किती आहेत हे जिल्हाधिकारी करेल, ते प्रसिद्ध करेल. त्याच्यानंतर काय आहे, गट ड अनुकंपा नियुक्तीसाठी शिफारस करणे. नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून संकलित केलेल्या माहितीनुसार अन्य नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे गट क पदावर नियुक्तीसाठी शिफारस करेल. आता ही केव्हा होते की एखादं म्हणजे शासनाचे विविध विभाग आहेत, 10, 12, 15 जे काही विभाग आहेत, तर त्या एक विभागामध्ये जिथे गट ड पद म्हणजे चतुर्थ श्रेणी पद नाहीये परंतु काही विभागात आहेत, तर त्या पदावर नियुक्तीसाठी ते शिफारस करतील. समजा जलसंपदावर मधलं आहे ना, गट ड च जे काही पद आहे ते लॅप्स केलेले, उदाहरण घेतोय मी. परंतु महसूल मध्ये आहे, मग गट ड च महसूल म्हणजे जलसंपदासाठी जे काही अर्ज येईल तर ते काय करेल, कोणाकडे पाठवेल, जिल्हाधिकारी तर महसूलकडे पाठवेल. लक्षात आलं. त्याच्यानंतर पुढे गट ड ची पदे पुनर्जीवित करणे. नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याच्या शिफारशीनुसार गट ड ची पदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवणे. जर तसं नाहीये, समजा गट ड ची म्हणजे वेटिंग लिस्ट मोठी झाली आणि तेवढे पद नाहीयेत, तर मग काय करावे लागेल, गट ज पद पुनर्जीवित करावी लागेल. असा प्रस्ताव शासनाला ते जिल्हाधिकारी पाठवतील. केव्हा, याला 18 ऑगस्टची ही टाइमलाईन आहे, 18 ऑगस्ट पर्यंत. ओके, आता 18 ऑगस्ट पर्यंत झालं तर शासनाकडून ते प्रस्ताव वगैरे येऊन जाईल सगळं काही. त्यालाही डेडलाईन आहे की 1 सप्टेंबर मेळावा घोषित करायचा, म्हणजे 1 सप्टेंबर च्या पूर्वी सगळं काही ही प्रोसेस होऊन जाईल. रोजी उमेदवाराचा मेळावा आयोजित करून उमेदवारांना नियुक्तीसाठी शिफारस करणे. आता मेळावा आयोजित करणार, तुम्ही ज्या ज्या गटासाठी दिलेला आहे तुमचा पसंती क्रमांक वगैरे ते बघणार, वेगवेगळ्या शाखेनुसार वेगवेगळ्या विभागानुसार तुम्ही जे काही पसंती क्रमांक दिला, जे काही समजा महसूल विभाग असो, जलसंपदा असो, उच्च तंत्र शिक्षण असो, शालेय शिक्षण असो, जे काही तुमचे विभाग आहेत तर त्यानुसार काय होणार आहे की तुमची वेटिंग लिस्टनुसार पसंती क्रमांकानुसार तुमची नियुक्तीची शिफारस जिल्हाधिकारी म्हणजे मेळावा घेऊन होणार आहे, शिफारस करणार आहे. त्याच्यानंतर गट ड साठी काय आहे, म्हणजे चतुर्थसाठी मृत पदे पुनर्जीवित करणे. नियुक्ती प्राधिकाऱ्याकडून प्राप्त प्रस्तावानुसार संबंधित प्रशासकीय विभागाने त्याच्या अधिकारात गट ज ची पदे 1 सप्टेंबर 2000 पर्यंत पुनर्जीवित करण्याची कारवाई पूर्ण करावी. म्हणजे 1 सप्टेंबर 2025 पर्यंत गट ड ची पदे जर नसेल तर मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, आणि याची अद्ययावत माहिती मला वाटतं काल परवा GR
पाडलेला आहे आणि गट पुनर्जीवित पद केलेली आहेत गट ड ची मंत्रालयीन विभागाने. तर म्हणजे ही प्रोसेस खूप फास्ट आहे. त्याच्यामुळेच म्हणतो की व्हिडिओ लवकरात लवकर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना फायदा होईल. आता नियुक्ती आदेश हे मी म्हटलं 15 सप्टेंबर रोजी अनुकंपा नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे. कुठल्याही परिस्थितीमध्ये 15 सप्टेंबर हे लक्षात घ्या, लिहून घ्या. सप्टेंबर 2025 ला तुम्हाला नियुक्तीपत्र मिळणार आहे. ठीक आहे, जर तुम्ही व्यवस्थित कारवाई पार पाडली तर. ठीक आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने घटक पदाची शिफारस केलेल्या उमेदवाराची नियुक्ती आदेश निर्गमित करणे, म्हणजे नियुक्ती अपॉइंटमेंट ऑर्डर पाठवणं त्यांना, म्हणजे नियुक्तीचा आदेश, तुम्हाला नोकरीचा आदेश. गट ड प्रशासकीय विभागाने पुनर्जीवित केलेल्या पदावर उमेदवाराच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे. गट क आणि गट ड याच्यासाठी किती तारीख आहे? 15 सप्टेंबर 2025. ओके, हे लक्षात घ्या, लिहून ठेवा. याच्या आत तुम्हाला ऑर्डर मिळायला पाहिजे, म्हणजे तुमची डिस्पॅच व्हायला पाहिजेत. जर नाही झाले तर तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता. साधारणतः 4-5 दिवस आपण जर 20 सप्टेंबर पर्यंत जर तुम्हाला ऑर्डर नाही मिळाली ना, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यामध्ये कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची, जेणेकरून तुमची ऑर्डर तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. आता पुढे काय आहे? प्रतीक्षा सूचीमधील नाव वगळणे हे काही गरजेचं नाही. 30 तारखेपर्यंत काय करणार आहे? ज्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेली आहे त्यांचं प्रतीक्षा सूचीमधून नाव कमी करण्यात येणार आहे. घटकासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्याने नियुक्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवाराचे नाव प्रतीक्षा सूचीतून वगळावे. नियुक्ती अधिकाऱ्याकडून, म्हणजे ज्या खातेप्रमुख जे काही आहे, खातेप्रमुख म्हणतो नियुक्ती प्राधिकारी, ऑथोराइज्ड वर्ड आहे, तर त्यांनी नियुक्ती आदेश दिल्याच्या नंतर ते काय तसा अहवाल कोणाला पाठवतील? जिल्हाधिकाऱ्याला. मग जिल्हाधिकाऱ्याकडे जे काही कॉमन वेटिंग लिस्ट आहे ना, त्याच्यामधून नाव काय होईल? कमी होईल, त्याच्यामधून काट मारण्यात येईल. गट ड साठी नियुक्ती प्राधिकाऱ्याने ड वर नियुक्त आदेश निर्गमित केल्यावर संबंधित उमेदवाराचे नाव प्रतीक्षा सूचीतून वगळावे. आता बघा, गट क साठी प्रतीक्षा सूची कुठे आहे? जिल्हाधिकाऱ्यामध्ये. आणि गट ड साठी नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे. नियुक्ती प्राधिकाऱ्याने काय करायचं? अपॉइंटमेंट ऑर्डर दिली तर त्याच्यामधून वेटिंग लिस्ट मधून नाव वगळायचं. ते केव्हा? 30 सप्टेंबर त्याला तारीख आहे. आता त्याच्यानंतर शासनास गट क आणि ड चा अहवाल सादर करणे. मुख्यमंत्री महोदयांच्या अनुकंपा नियुक्तीची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना अपडेट करावं लागेल ना, 150 दिवसामध्ये काय केलेलं आहे. त्यासाठी ही जबाबदारी 2 सप्टेंबर पर्यंत काय करायचं? 2 ऑक्टोबर पर्यंत जिल्हाधिकारी करेल. ज्या लोकांना अपॉइंटमेंट ऑर्डर दिलेली आहे, आदेश दिलेले आहेत, म्हणजे नियुक्ती आदेश दिलेले आहेत, त्यांची यादी कोणाला करणार आहे सादर? माननीय मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. जिल्हाधिकारी त्याचे जबाबदार धरलेला आहे. त्याच्यासाठी परिशिष्ट अ आहे. बरोबर, तर लक्षात घ्या, अशी प्रोसेस आहे. या व्हिडिओमध्ये मला फायनली एकच सांगायचंय, ज्या लोकांना काय आहे की अनुकंपा तत्वावर नियुक्ती नाही मिळालेली आहे, त्यांनी लवकरात लवकर जिल्हाधिकारी आपल्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे जायचं आहे. त्यांच्याकडे जाऊन आपलं वेटिंग लिस्ट नंबर बघायचा आहे आणि तो म्हणजे त्यांना व्यवस्थित जे काही तुमचे कागदपत्र असेल त्याची पूर्तता करायची आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं आहे आणि आपला वेटिंग लिस्ट नंबर बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला 15 सप्टेंबर 2025 पर्यंत आपल्याला अपॉइंटमेंट ऑर्डर मिळून जाईल. आणि लक्षात घ्या, 15 सप्टेंबर 20 सप्टेंबर 2025 पर्यंत जर तुम्हाला अपॉइंटमेंट ऑर्डर मिळालेली नाही, मिळावामध्ये तुम्ही आहेत आणि तुम्हाला मिळालेली नाहीये, तर डायरेक्टली तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाऊन संपर्क साधायचा आहे आणि लवकरात लवकर आपली नियुक्तीचा आदेश घेऊन टाकायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी जरी नसलं तरी अनुकंपा तत्वावरची जे काही वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा आणि हे जे काही शासन निर्णय आहे हे सविस्तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जा आणि बघा. आणि यानंतर तुमचे जे काही प्रश्न उत्तर येतील ते प्रश्न उत्तरासाठी लवकरात लवकर कमेंट करा. तुमची जी काही शंका आहे त्या लवकरात लवकर निरसन करण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. सेवा अकॅडमी तुमच्या सोबत आहे नियुक्ती मिळवून देण्यासाठी. तर तुमची जे काही शंका आहेत 15 ऑगस्टच्या आधी आपल्याला सगळं हे काही आहे ना पूर्वतयारी करायची आहे. 15 ऑगस्टच्या आत म्हणजे लवकरात लवकर 10-20 दिवसच आहेत असं गृहीत धरा. 10 ऑगस्टच्या आत 5 ऑगस्टच्या आत लवकरात लवकर तुमची शंका विचारा. आपण शंकाचं निरसन करूयात आणि तुम्हाला नियुक्ती मिळवून देण्यासाठी आपण एक वाटचाल करूयात. तर अशा आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक पेक्षा हाईक करा, टाईप करा, म्हणजे जेणेकरून आपलं व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.